आता आपण आलोय शंकराचार्य मंदिरला आणि यायला आम्हाला आमची बस एका लिमिट पर्यंत गेली, तिथून पुढे रिक्षा न्यायला लागलं. रिक्षाने घेतलेत यायचे जायचे 200 रुपये. ठीक आहे, आता जाऊया कसं आहे बघूया आणि तिथून जाऊया आपण पहलगामला. शंकराचार्य मंदिर किंवा ज्येष्ठेश्वर मंदिर हे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगरमधील झबरवान पर्वतरांगांच्या शिखरावर बसलेले एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर शिवाला समर्पित आहे. हे मंदिर दरीच्या तळापासून 1000 फूट म्हणजे जवळपास 300 मीटर उंचीवर आहे आणि श्रीनगर शहराचे पूर्ण दर्शन घडवते. शंकराचार्य मंदिरला जायला तुम्हाला 250 पायऱ्या चढायला लागणार आहेत. सो त्यानुसार या आणि 10 ते 15 मिनिटं पकडा पायऱ्या चढून वर जायला. चला. गागरीबल जवळील बुलेव्हार्ड रोडवरून निघणाऱ्या रस्त्याने मंदिरात प्रवेश करता येईल. ऐतिहासिक आणि पारंपरिकदृष्ट्या हे मंदिर काश्मीरमधील सर्वात जुने मंदिर मानले जाते. हे एका टेकडीवर वसलेले आहे, जे पर्मियन काळाच्या ज्वालामुखीच्या क्रियेमुळे तयार झालेले एक चांगले जतन केलेले पंजा सापळे आहे. या टेकडीचा सर्वात जुना ऐतिहासिक संदर्भ कल्हण याकडून येतो. त्याने पर्वताला गोपीद्री किंवा गोपा टेकडी असे नाव दिले. कल्हण असेही नमूद करतात की राजा गोपादित्याने इसवी सन पूर्व 371च्या सुमारास ज्येष्ठेश्वर किंवा शिव ज्येष्ठरुद्र यांचे मंदिर म्हणून टेकडीच्या माथ्यावर एक मंदिर बांधले. या मंदिराला आदि शंकराचार्य यांनी भेट दिली होती आणि तेव्हापासून ते त्याच्याशी जोडले गेले. अशा प्रकारे मंदिर आणि टेकडीला शंकराचार्य असे नाव पडलं. आणि याच शंकराचार्य मंदिरावरून आपल्याला झेलम नदीचं एक सुंदर स्वरूप पाहायला मिळतं आणि पूर्ण दल लेक सुद्धा दिसतो. टेकडीच्या नावांमध्ये संधिमात पर्वत, कोहा-ए सुलेमान, तख्त-ए-सुलेमान किंवा फक्त तख्त टेकडी, गोपाद्री किंवा गोपा टेकडी यांचा समावेश आहे. डोगरा राजे गुलाब सिंग यांनी दुर्गानाग मंदिराच्या बाजूने टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या. पहलगामला जाताना सर्वात पहिला आपण हा स्पॉट पाहिला. इथे शंकर भगवानांचं दर्शन घेऊन आपण पहलगामच्या दिशेने आपला प्रवास सुरुवात केली. ओके, सो आपण आता आलोय, हे सफरचंदाची बाग आहे. ठीक आहे, आणि ते थोडं वेळ बसूया, जरा ज्यूस वगैरे काय पिऊया. सफरचंदाचं घ्यायचं तर खरेदी करू आणि निघू. बायको काय कशी ट्रिप चालली? ट्रिप मस्त चालली, छान चालली. छान चालली, जरा धावपळीत चालली. एवढंच धावपळीत चालली होय, हे मात्र आहे.
अरे अक्षय निवांतपणा नाही कुठे. सगळीकडे धावपळ धावपळ धावपळ. लांब आहेत ठिकाण. लांब म्हणण्यापेक्षा आम्हीच लेट करतोय स्वतः. नाही आमचा प्रॉब्लेम आहे. आता 4 दिवसाची ट्रिप आहे तर त्यातले 2 दिवस हे फक्त ट्रॅव्हलिंगलाच पळतंय. पॉइंट आहे. बाकी काय ट्रेनने आलात तर प्लेनने आलात तर 2-2.5 तास. तरी पण इथे ट्रॅव्हलिंग आहेच. हा पण 2 दिवस मी ट्रेनचे तर पकडलेच नाहीत. मी इकडे म्हणते. सही बात. पहलगाम जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ. हे विशेषतः व्हॅली ऑफ द काश्मीर किंवा काश्मीर खोरे यातील एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. पहलगाम हे लीडर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून सुंदर डोंगररांगा, लहान गावे, विलोकित नैसर्गिक सौंदर्य यामुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. पहलगाम त्याच्या नयनरम्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे हिवाळ्यात बर्फ पडतो आणि उन्हाळ्यात पूर्ण हिरवगार वातावरण असतं. हा दिसतोय बर्फ दिसतोय. हे पर्यटकीय स्थळ प्रेक्षकांना ट्रेकिंग, कॅम्पिंग, घोड्यावरून सफर करण्याची संधी देखील देतं. ओके ओके. पहलगामला आपण इथे आलो आहोत. इथे आता हॉटेलमध्ये स्टे आहे आणि आज आपण निघणार आहोत जम्मूसाठी. तर आपला मग इथला काश्मीर मधला प्रवास पूर्ण होईल. ठीक आहे. तर इथले अशी काहीशी रूम होती बघा. अशी रूम होती. टाईपचं वॉशरूम आहे आणि हीटरची सोय चांगली होती या रूममध्ये. असा एक रूम हीटर त्यांनी दिला होता आणि बेड हीटर सुद्धा आहेत. सो मी सांगेन तुम्ही जर काश्मीरला येत असाल तर हॉटेल बुक करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे रूम आहेत त्याला बेड हीटर आहेत का बघा. बेड हीटर खूप इम्पॉर्टंट आहेत आणि रूम हीटर सुद्धा पाहिजेतच. आमची रूम आहे त्याच्या समोरचा बरोबर नजारा असा आहे. हा बघा. अखेर आमचा पहलगाम मधला प्रवास संपला आणि आम्ही निघालो जम्मू रेल्वे स्टेशनच्या दिशेने. निसर्ग एकदम कडक दिसत होता. अखेर निसर्ग बघता बघता आम्ही पोहोचलो ते जम्मू तवी स्टेशनला. आता
आपण आहोत आहे जम्मू तावी आणि इथे आता आपला प्रवास पूर्ण होता म्हणजे इथून आपली पहिली ट्रेन आहे. आपल्याला अजून एक ट्रेन चेंज करायची आहे जलंधरवरून. तर इथून जलंधर आणि जलंधरवरून बँड्रा टर्मिनस अशा आपल्या ट्रेन आहेत. सो आपला अखेर प्रवास पूर्ण झाला काश्मीरमधला. तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात नक्की सांगा आणि याची एक रिव्ह्यू व्हिडिओ म्हणजे काश्मीरची एक रिव्ह्यू व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे. एक बजेटची व्हिडिओ येईल. सो यात व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. तर आता भेटूया पुढच्या ठिकाणी. चलो. आता जवळपास वाजले आहेत 6:15 आणि जलंधर स्टेशनला चिक्कार थंडी पडले. प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला राहायला काही हे नाही आहे म्हणजे चान्स नाही आहे इथे. हे स्टेशन नवीन होत आहे. स्वतः आम्ही पूर्णतः डिपेंड आहोत आमच्या या म्हणजे जर्किनवर वगैरे. सगळे झोपलेत, थंडीन कुडकुडलेत आणि आता वेट करतोय लवकरात लवकर गाडी म्हणजे रेल्वे येण्याची. ती आहे 8 वाजता. तोपर्यंत आम्हाला अजून 1-1.5 तास तरी इथे काढायचं आहे. चिक्कार थंडी आहे. इथे काम चालू आहे. अभि गेलाय तो बघून त्याला कॉल लावा.